संध्याकाळी पुण्या महाराजाचं कीर्तन आहे बघत नाहीत बऱ्याच गावामध्ये. सकाळचा नाश्ता कोणाच्यात आहे, सकाळचे अन्नदाते कोण आहेत, संध्याकाळचे कोण आणि महाप्रसाद कोणाकडे आणि कीर्तनकार. ते काय आपलं काम आहे तोय करणारे अजय काका सगळे बघून घेतली टोपदार हे ते आमचं काम नव्हतं. परंतु महाराज अगदी भरपूर समुदाय म्हणजे सगळ्यांचं प्रेम आहे, सगळ्यांना हा सोहळा म्हणजे सगळे आनंदामध्ये पार पाडत आहात म्हणून ही सेवा माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. अगदी वेळेमध्ये श्री संत मारुती बाबा कानेगावकर आणि संभाजी महाराज उदतपूरकर ज्याप्रमाणे बोलवतील अगदी वेळेमध्ये सेवा आपल्याला भगवान परमात्माच्या आणि श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारांच्या चरणी अर्पण करायची आहे. हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुकोबारा अभंगामध्ये देवापुढे मागणी करतात. आता आपण जर विचार करायला गेलो तर बरेच अभंग तुकोबारांचे असे आहेत की त्या अभंगामध्ये तुकोबारांनी कधीच मागणी केलेली नाही. का? काही मागणे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत असे, आमच्या जीवनामध्ये वाढ वडिलापासून आम्ही कधीच मागणी केली नाही. मग तुम्ही म्हणताल महाराज इथं तर तुम्ही मागणी केलीत असं म्हणताय. तुकोबारांनी मागणी केली नाही, देव तुकोबारांना म्हणतात महाराज किती परमार्थ करता, किती चिंतन करता, दुःख जरी आलं तरी माझं नामस्मरण करता, काहीतरी मागा, तुमच्या परमार्था पुढं मी झुकलोय, देव झुकलेत महाराज. म्हणून तर 375 वर्ष झाले तरी गावोगावामध्ये बीज उत्साह आहे. असला आपला होत नाही. लय झालं प्रथम पुण्यस्मरण, लय झालं 2-3 वर्ष राहत, पुन्हा होणं शक्य नाही महाराज. का? या कलियुगामध्ये पृथ्वी तलावरती महाराज बरेच लोक 5 वर्ष सत्ता जर आली, 5 वर्षानंतर समजा एखाद्या गावातला मुख्यमंत्री असला समजा महाराष्ट्राचा, 5 वर्ष संपल्यानंतर त्याला आजी मुख्यमंत्री म्हणतात का? माजी मुख्यमंत्री. खासदार जरी असला तर त्याला आजी माजीच म्हणतात महाराज. 5 वर्ष. सरपंच जरी असले 5 वर्ष संपले तर माजी सरपंच आजी. मग आमच्या जगद्गुरु तुकोबारांना ज्ञानोबारांना कधी माजी ज्ञानोबाराय म्हणलीत का कोण? आतापर्यंत ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानोबाराय आणि श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे तुकोबाराय. 375 वर्ष झाले तरी सत्ता कायम आहे. म्हणून आपणही जीवन जगत असताना असं जीवन जगावं, असं जीवन जगावं की आपली कीर्ती सुद्धा उत्तम उरावी. कारण माणसानं किती दिवस जीवन जगलं याला अजिबात किंमत नाही, आपण जीवन कसं जगलो याला किंमत आहे. पशु पक्षी ही जीवन जगतात आणि आपल्यासारखे सामान्य जीव हे जीवन जगतात महाराज. पण जगण्यामध्ये एवढा फरक आहे. आपल्याला देवाना देत असताना हा देह फक्त भगवाना परमात्म्याचं चिंतन करण्यासाठी दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमाटा, तू या झाला भाटा बाधिकेचा. भगवान परमात्म्यानं आपल्याला हे जीवन दिलेलं आहे. फक्त एवढं आहे महाराज, आपल्याला हे प्राप्त झाले पण याची किंमत मात्र आपल्याला नाही. बऱ्याच लोकांना सरकारी दवाखान्यामध्ये गेल्यावर गोळीची किंमत राहत नाही. का? फुकट असते म्हणून. आणि तीच गोळी जर मेडिकल मधून 50 रुपयाला एक घेतली का आता जरा गुण आल्यासारखं वाटते. का? पैसे गेलेत की. आणि जी फुकट आहे तसं देवानं आपल्याला फुकट देह देऊन गेला. कोण्या आपल्या अवयवाचे पैसे देवाने घेतलीत का महाराज? कधीच नाही. तरी लोक म्हणतात कशाचं देव देव हो, कशाला देव देव. अरे मूर्खा, देवामुळं तुझं जीवन आहे. तो तुझ्या जीवनातला निघून गेला, तुझ्या जीवनाला काही किंमत राहणार नाही. म्हणून तुकोबारा म्हणतात भगवंता तर तुला द्यायचंच असेल तर एकच दे म्हणली, तुझा विसर न व्हावा, कधी तुझा विसर पडू देऊ नको. बघा लक्षात घ्या, आपल्या यादीमध्ये सगळे देवाचे नाव आहेत. भैरव असेल, खंडोबा असेल, यमय असेल, आई तुळजाभवानी असेल, पण देवाच्या यादीमध्ये आपलं नाव आहे तोपर्यंतच आपण जिवंत आहोत. एकदा देवाच्या यादीमधलं नाव निघून गेलं मग पाहुण्याला आजी फोन करावाच लागतो. नाही रेंज आली तरी नाही जाणं फोन करावाच लागतो महाराज. का? ज्या दिवशी देवाला वाटलं आता याचं प्रमोशन करावं, हे शेवटचं प्रमोशन असते बरं का परत, त्या दिवशी महाराज आपल्या जीवनाला काही किंमत उराल नाही. भगवान परमात्म्यानं देह त्यांच्यासाठी दिलेला आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात अहो तुकोबाराया काहीतरी मागा. एवढा परमार्थ केला, दुःख जरी आलं तर जीवनामध्ये माझं नामस्मरण विसरलं नाही. संतांच्या जीवनामध्ये ना आपल्या जीवनामध्ये एवढाच फरक आहे. संत दुःख जरी आलं तर देवाचं ध्यान करतात आणि सुख आलं तरी देवाचं ध्यान करतात. आपलं जरा उलट आहे. दुःख झालं देवाचं ध्यान महाराज. ज्या टायमाला आईच्या गर्भामध्ये आपण होतो त्या टायमाला दुःख होतं, त्या टायमाला मात्र आपण देवाला विनंती केली महाराज.
एक वेळ करी दुरिताचे जाळे उगवले दुरिताचे जाळे उगवले दुरिताचे जाळे उगवले दुरिताचे जाळे उगवले एक वेळ केरी कावे गेले तुझा विसर जर पडला तर जीवनात आमच्या काही शिल्लक राहणार नाही. देवाचा विसर पडला किंवा देवाला आपला विसर पडला का जीवनात काही शिल्लक राहत नाही. मला एका गावामध्ये एक माणूस मरण पावला होता आणि वैकुंठामध्ये चर्चा चालू होती लक्ष्मी मातेचा आणि विष्णू परमात्म्याची. लक्ष्मी माता विष्णू देवाला म्हणाल्या, बघा देवा, या कलियुगामध्ये जेवढे मला किंमत आहे तेवढी कुणालाही किंमत नाही. हाय का नाही होती? लक्ष द्या. अंतयात्रा निघाली तेवढ्यामध्ये लक्ष्मी मातेने वरून सोन्याच्या मोहरा टाकल्या खाली. आता सोनं कसं 80 रुपयाला तोळा असेल आपल्याकडे, 80,000 रुपयाला तोळा मला सोन्याच्या मोहरा खाली टाकल्या. जेवढे पाहुणे रावळे सगळे आले होते का रडायचं बंद केले, पहिलं मोहरा उचलले. रडायला काय आणि कोणतरी गेल्यावर रडायला म्हणले. बँडवाले हे म्हणले आता कुठवर बँड वाजवायचं, पहिलं हे कुठं हे ना देऊन 1000 रुपये 2000 देईल, पण सोन्याच्या मोहरात बरवी वेळ सापडली संधी उचलावं. बँड जाग्यावर थांबला. सगळे पाहुणे रावळे त्या मोहराकडेच निघाले. कोण रडना कोण काय नाही मारत. मग हे खांदेकरी होते का चार, हे म्हणले आपण तर कशाला सोडावं. जाग्यावर ठेवले मुर्दा आणि चारही मारा ते सोन्याच्या माग. देवाला म्हणू लागले लक्ष्मीमध्ये, बघितलं का देवा, सगळ्यात जास्त किंमत मला आहे कलियुगामध्ये, तुम्हाला कोणाला किंमत आहे हो. त्यावेळेस विष्णू परमात्मा म्हणले, एक लक्षात ठेव, सगळ्या लोकांनी मोहरा उचलल्या, पाहुण्यांनी उचलली, बँडवाल्याने उचलली, पण जो ताटीवर मरून पावलेला आहे त्याने जर मोहरा उचलला असता तर मग मी तुला श्रेष्ठ समजला असतो. म्हणजे ज्याच्यामध्ये मी नाही तू काहीच करू शकत नाही. म्हणून संत महात्मे म्हणतात तुकोबरा, देवा मला बाकीचं काही नको, काही नको, कारण त्याच्यामध्ये दुःखाशिवाय आमच्या जीवनात काहीच भेटलं नाही. प्रपंच आम्ही जवळ केला आणि तुला विसरलो तरी सुद्धा आमच्या जीवनात दुःख चालत. प्रपंचात किती सुख आणि किती दुःख आहे तुम्हाला सांगतो. दुःख पाहायला गेलं, सुख पाहता जवा पाडी, दुःख पर्वता एवढे, सुख जवळ एवढंच आहे. दृष्टांतानं सांगतो, एका माणसाला रजा पाहिजे होती, गव्हर्नमेंट नोकरीला होता, रजा पाहिजे होती, म्हणला रजेचा अर्ज आदल्या दिवशी लिहावा लागतो, मग दुसऱ्या दिवशी रजा भेटते. रजेसाठी कागद हातामध्ये घेऊन बसला. आता अर्ज लिहायचा आहे, एवढ्यामध्ये लाईट गेली, आभाळ आलं, पाऊस मोठा चालू झाला. आता काय करायचं, आपल्याला रजेचा अर्ज लिहायचं, उद्या आता आपल्याला रजा भेटणार नाही. प्रयत्न करू लागला, करायचं काय करायचं काय, अंतकरणामध्ये ध्यास लागला. तेवढ्यामध्ये वीज चमकली आणि चमकलेली वीज बघितला आणि पटकन पेन काढला, चला पटकन अर्ज लिहून घेऊ. आता विजेच्या चमकण्यामध्ये ह्याचा अर्ज होईल का? होऊ शकत नाही महाराज. आणि दुःख पाहायला गेलं, काही गोष्टी सुरुवातीला सुख देतात आणि परिणाम मात्र त्याचा दुःख रूपी असतो. काही गोष्टी सुरुवातीला दुःख देतात आणि परिणाम मात्र सुखाचा असतो. एखादा माणूस आजारी आहे, त्याला जर दवाखान्यामधली गोळी दिली, कॅडबरी खाल्ल्यासारखी लागते का? कडू लागते महाराज, पण परिणाम मात्र तासभरानंतर चांगला होतो. पण प्रपंच असं आहे म्हणतात तुकोबर आहे, कुणी कोणीही पाहिलं, दुःखाशिवाय काही आम्हाला भेटलं नाही. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही झाली तर दुःखच आहे की. आई वडिलांना वाटतं मुलगा मोठा व्हावा, कलेक्टर व्हावा, तहसीलदार व्हावा, चांगल्या नोकरीला राहावा आणि आपलं जीवन चांगलं जगावं, आणि ते जर देशी केंद्राचा मालक निघाला तर मायबाप म्हणते एवढं कष्ट केलो आणि कसला निघाला मूर्ख पोरगा. ही दुःख आपल्या जीवनातल्या प्रपंचातल्या. म्हणून संत सुद्धा सांगतात महाराज, दुःख बांध वडी आहे हा संसार.
दुःख बांधवणे दुःख बांध बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. आलंय असं सुख वाटतं पण परिणाम मात्र त्याचा दुःख देतो. दृष्टांतानं तुम्हाला सांगतो, 7 दिवसाचा सप्ताह संपला होता आणि सप्त्यामध्ये तुपाचं जेवण होतं. 7 दिवस तुपाशिवाय कुठलाच पदार्थ नाही. सप्ताह संपला, महाराज घरला गेले. घरी गेल्यानंतर बायकोला सांगितलं जेवायला वाढा. जेवायला वाढलं, एकाही भाजीमध्ये घरामध्ये तूप नव्हतं. महाराज म्हणले, हे बघ आता तर मी सप्ताह करून आलोय, 7 दिवस मला तुपाचं जेवण भेटले, मला तूप पाहिजे. एवढ्यामध्ये दोघांचं भांडणं लागलं, नवरा बायकोचं. आणि त्या भांडणामध्ये जुन्या रुखवतातला मोठा तांब्या होता, ते फेकाळून मारला. असा मोठा टेंगुळ आला इथं. महाराज सकाळी निघाले, जय हरी महाराज, जय हरी. काय झालं, कपाळ रात्री साफ होतं? काय नाही, बाथरूम मध्ये पाय घसरून पडलो म्हणलं. आता बायकोनं मारले म्हणून सांगता येत नाही. बऱ्याच लोकांना विचारलं, काय झालं, कपाळ रात्री तर साफ होतं. काय नाही म्हणले, बाथरूम मध्ये पाय घसरून पडलो हो. एक आजीबाई बसले होत्या, म्हणली महाराज अहो कपाळ किती सुजले, किती मोठा टेंगुळ आलाय, काय झालं? आजी बाथरूम मध्ये पाय घसरून पडलो. आजीनं म्हणले, त्याला जरा औषध सांगू का? त्याला जरा तूप हे लावा, मऊ पडते म्हणले. महाराज म्हणले, आका टेंगुळच तुपाचा आहे आजी. सांगायचं तात्पर्य का, ज्या गोष्टीमधून आपल्याला जी गोष्ट मिळणार आहे त्याच्यामध्ये दुःखाशिवाय काही भेटणार नाही. म्हणून तुकोबा म्हणतात की देवा बाकीचा पसार आम्हाला नको, फक्त तुझा विसरण व्हावा. कारण जीवनामध्ये तुला विसरलं तर आम्हाला कोण जवळ करणार नाही, कोणीही जवळ करणार नाही. सगळीकडे आम्ही पाहिलं म्हणले, सगळ्याच पाहिलं, सगळे पुत्र पाहिले, मित्र पाहिले, गोत्र पाहिले, हे कोणी आम्हाला शेवटपर्यंत जवळ आले नाहीत, फक्त तूच आला. गजेंद्राचा पाय ज्या टायमाला नकराने धरला, गजेंद्राला वाटलं सगळे मला सोडवतील, कोणी सोडवलं मला? शेवटी देवाला हाक मारली, देव आले. द्रौपदी माता 5 पती होते. दुर्योधनानं ज्या टायमाला द्रौपदीवर संकट आलं, द्रौपदी मातेला वाटलं कोणीतरी मला सोडवल, कोणीतरी सोडवल, कोणी सोडवलं नाही. शेवटी आपल्या भागवाला म्हणजे कृष्ण परमात्म्याला हाक मारली. महाराज कोटे गुंतलाची तारकेच्या राया, कोटे गुंतलाची तारकेच्या राया, वेळ कसकया लावियेला, लावियेला, वेळ कसकया लावियेला. कोटे गुंतलाची
द्रौपदी मातेला वाटलं कोणीतरी मला सोडवायला येईल, सगळ्यांना हाक मारली, महाराज कोणी आले, शेवटी देव परमात्मा आले. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियेला, वेळ का सखया आलावियेला, दीनानाथा वेद सांभाळे आपुले. देवाला हाक मारल्याबरोबर देव आले. म्हणून तुकोबर आमचा देवा, या जगामध्ये सत्ता फक्त तुझी चलते, तू नसलास की जगामध्ये काही चालत नाही. देवानं काही गोष्टी त्याच्या हातामध्ये ठेवल्यात महाराज. मरण आपल्या हातामध्ये एक, कितीही संपत्तीवान असू द्या, किती करोडपती असू द्या, मरण आपल्या हातामध्ये नाही. कधी जाईल काय सांगतात नाही, कोण दिवस येईल कैसा नाही देह. म्हणून जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत महाराज प्रपंच करता करता परमार्थ करा. संतांनी म्हणलेले आहेत तुम्ही प्रपंच त्यागा नुसते सप्ते करत फिरा म्हणून. प्रपंच करा पर करताना त्या देवाचं चिंतन करा. पण महाराज कसं असते, वस्तू प्राप्त व्हायच्या अगोदर त्याचं वजन वेगळं असते आणि एकदा प्राप्त झाल्यावर त्याची किंमत नाही. ज्या टायमाला आपल्याला हा देह प्राप्त नव्हता त्या टायमाला देवाला विनंती, देवा एकदा यातून वेगळं कर, एकदा वेगळं कर. करशील काय? आठवीन पाय हा माझा नवस. आणि एकदा देवानं एकदा गर्भवासातून मुक्त केलं, पुन्हा सप्त्याकडे काल्यालाच येणे मुक्त केल्यावर. म्हणजे वस्तू प्राप्त व्हायच्या अगोदर त्याची किंमत जास्त आणि प्राप्त झाल्यावर पुन्हा त्याची किंमत नाही. मला दृष्टांताना तुम्हाला सांगतो, एका मुलाचा साखरपुडा झाला, होईना गेलता कलियुगामध्ये, तरी झाला, मिळणा गेलं नसल्यामुळे पण मिळालं. महाराज कसं काय होणार, त्यानं मला उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. साखरपुडा झाला. साखरपुडा झाल्यानंतर महाराज एक महिनाभराचा काळ गेला. त्याला वाटलं प्रत्येक जण महाराज सारखं बोलते म्हणले मोबाईलवर, आणि आपल्याला नंबरच मिळाले आणि कसं बोलावं मोबाईलवर. दृष्टांत का सांगतो, सिद्धांत महत्वाचा बरं का ह्याच्यामध्ये. वस्तू प्राप्त झाल्यानंतर परत त्याची किंमत राहत नाही, प्राप्त व्हायच्या अगोदर सांगतो तुम्हाला. आणि मग महाराज एका दिवशी मुलीच्या बापाला फोन लावला, म्हणले थोडस मोबाईल द्या. आणि म्हणले काय करावं, तुला बोलावं वाटतंय, गप्पा गोष्टी करावं वाटते, जेवण झालं का विचारावं वाटतंय, अंतकरणामध्ये तळमळ आहे, परंतु काय करावं. मोबाईल म्हणल्यावर काय सांगू तुम्हाला, माझा मोबाईल माझ्याकडे नाही, मोबाईल माझ्या वडिलांकडे राहतो, त्याच्यामुळे अवघड आहे. चिंता करू नको, मी असताना मागे पुढे उभा राहे सांभाळीत, चिंता करू नको म्हणले. 40 कट्टे सोयाबीन लगेच घालून आला महाराज लातूरला जाऊन. 1.5 लाखाचा मोबाईल घेऊन दिला. फक्त साखरपुडा झाला बरं का, आणि लगीन व्हायचा आहे. 1.5 लाखाचा मोबाईल घेऊन दिला. थोडे दिवस गेले, रोज मोबाईलवर बोलू लागला, काय चाललं, जेवण झालं का, अभ्यास केला का, म्हणजे 12वीला असेल म्हणून म्हणलो, अभ्यास केला का असं विचारला असेल. आणि महाराज म्हणले काय करावं आता, आपण पुढं मी जॉबला पुण्याला आहे, आता पुढलं नियोजन कसं करावं, पुण्याला कधी जायचं काय नाही, कुठपर्यंत मोबाईलवर बोलायचं म्हणला. एका दिवशी भेटावं असं मला वाटतंय. आपल्या प्रपंचातले जे जीवन आहे, प्रपंचामध्ये कसं आपलं प्रपंच आपण घालवावं त्याची रूपरेषा आपण एकदा भेटून बोलूया. म्हणले ठीक आहे, पण काय करू, आमच्या गावाला एसटी नाही, एकच गाडी आहे, ती पण माझ्या वडिलांना लागते. म्हणला चिंता करू नको, आणि 40 कट्टे सोयाबीन ठेवलं तुझ्यासाठी. ती सोयाबीन घातला महाराज. 2-2.5 लाखाची ऍक्टिवा गाडी घेऊन दिली, नवीन खट. फक्त साखरपुडा झाला बरं का, आणि लगीन व्हायचा आहे. सांगतो काय दृष्टांत, वस्तू प्राप्त झाली परत त्याची किंमत राहत नाही. प्राप्त व्हायच्या अगोदर 1.5 लाखाचा मोबाईल घेऊन दिला, 2.5 लाखाची ऍक्टिवा घेऊन दिली. 2-3 महिन्यानंतर लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 2-4 महिन्याचा काळ गेला. पुन्हा बायकोनं बोंबडले तर टिकल्याचं पाकिट सुद्धा घेऊन दिला. आणि प्राप्त व्हायच्या अगोदर ऍक्टिवा गाडी काय. तसं तुकोबाराय म्हणतात, जोपर्यंत तू आमच्या शरीरामध्ये आहे तोपर्यंत या वस्तूला किंमत आहे. तू निघून गेलाच मग आमच्या जीवनात काही शिकत. मेलेल्या माणसापुढे पंचपक्वानाचं ताट ठेवलं, किती खाल्ल्यावर ढेकर देईल. मेलेल्या माणसाला चांगले स्टारचे कपडे घातले आणि त्याला म्हणले चला आज सप्त्याला जाऊ आपण, मध्ये चाल तुम्ही म्हणा म्हणेल शकत नाही मला. का आपल्या ह्या शरीराला सांभाळणारा
फक्त तू परमात्मा. चाले हे शरीर कोणाची असते कोणाचे सत्य कोण बोलविते हरिवे. देवाचे एवढे उपकार आहेत महाराज, म्हणून तर तुकोबार म्हणतात तुझा विसर न व्हावा. लहानपणी आपल्याला दात नव्हते त्या टायमाला देवानं आपल्याला दुधाची व्यवस्था केली. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवे श्रीपती सवे दोन्ही, वाढवे श्रीपती सवे दोन्ही. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. ज्या टायमाला आपल्याला दात नव्हते तेव्हा दुधाची व्यवस्था केली. आपल्याला दात आल्याबरोबर जेवणाची व्यवस्था म्हणजे दाताची व्यवस्था केली. मोठं झाल्यावर किती दिवस केली व्यवस्था? वयाचे 60-65 वर्ष होईपर्यंत. परत देवाला वाटलं आता जर ह्याला सगळी दात ठेवलो आणि ह्यानं जर सप्त्यात आबडदोबड खाल्ला आणि जर बिघडला, परत दात जशाचे तशी देवाने घेतली मागायला. मग आता म्हणते हे लांब कितना हरे लांब कितना हरे. मग का दाताशी पण गेल्यामुळे मला सांगायचं तात्पर्य का, एवढे उपकार देवाचे आपल्यावर असून सुद्धा लोक देव मानायला तयार नाहीत. जगते देवाच्या नावावर तरी देव मानायला तयार नाहीत महाराज. पर तुकोबार म्हणतात देवा या जगाला सांभाळणारा, जगाचा पालन पोषण करणारा तुझ्याशिवाय या जगामध्ये कोणी नाही. दुःखामध्ये तुझ्याशिवाय आम्हाला कोणी सोडवू शकत नाही. म्हणजे तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या, तुझ्याशिवाय कोणी सोडत नाही. म्हणून तुकोबार म्हणतात देवा तुझा विसर पडू देऊ नकोस. म्हणून आपण सुद्धा विचार करावा, जे देवाला आवडतं ते आपण करावं. आपल्याला आवडतं ते आपण करून जमत नाही. देवाला काय आवडतं? एकानं म्हणला गुलाबजामुन. अरे गुलाबजामुन महाराजाला आवडते, देवाला नव्हतं. कारण माणसं एवढे हुशार आहेत महाराज. जर पंक्तीला गुलाबजामुनची जर पंगत असली आमच्याकडे महाराज आणि श्लोक मना जर म्हणले तर त्यानं म्हणते उजळले भाग्य आता अवघे चिंता वारले गुलाबजामुनकडे बघू. बालशाहीची पंगत जर असली हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. 7 दिवस तर होणे पुन्हा पिठलं भाकर कासना. जिलबीची पंगत असली धन्य मे मानेन आपुले. आणि एखाद्या मावशीने म्हणावं महाराज पिठलं भाकर आहे आज खाल्लो म्हणून सांगतो बरं का. महाराज पिठलं भाकर आहे जमाना घ्या. तिथं म्हणली मना श्लोक, तिथं उजळले भाग्य आता म्हणत नाही आलिया भोगाशी असावे. आता देवावर भार घालणार. एखाद्या मावशीनं म्हणावं पिवळा भोगान 4 दिवसाची भाकरी आहे, मग तिथं म्हणते ठेवेली आनंदी तैसे. आपलं अशी भक्ती आहे महाराज, पण देवाला अशी भक्ती आवडत नाही. तुला देवच पाहिजे असेल तर 2 गोष्टी कर म्हणली तुकोबार आहे. मग देवाचा विसर तुला पडून देव तुला आपलं सगळं. तुझ व्हावा आहे देव 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 तरी हा सुलभ पाव तुझ व्हावा हे देव तुझ व्हावा हे देव तुझ व्हावा हे देव तुझ व्हावा हे देव देवच तुला पाहिजे तर एक काम कर बाबा 2 गोष्टी कर. भावी गावी गीत
सिद्ध करून या चित्त चित्त शुद्ध कर. रात्रंदिवस देवाचं चिंतन कर, नक्की परमात्मा भेटेल. महाराज तुकोबाराय दिसायला आपल्यासारखे होते, प्रपंच करत होते, पण करता करता प्रपंचाला आपलंस कधी केले नाही. का तिथला दोष कळला तर माणूस पुन्हा ती गोष्ट करायला जात नाही. महाराज कसा तर म्हणतात गुरुजींना बासुंदी फार आवडत होती. शाळेमध्ये पहिल्याच्या काळामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना सांगायचे म्हणून गुरुजी, हे बघा प्रत्येकानं वेगवेगळा आयटम घेऊन या, कोण जिलबी आणा, कोण श्रीखंड आणा, कोण काय आणा, कोण काय आणा, कोण काय आणा. आणि बाळू नावाचा जो मुलगा होता त्याला म्हणले, बाळू तुझ्या घरामध्ये बासुंदी फार छान बनते आणि तुझ्या आईला सांग येताना बासुंदी करून घेऊन ये. ठीक आहे. घरी आला बाळून, आईला सांगितलं, आई गुरुजींना बासुंदी फार आवडते. ठीक आहे. आणि महाराज बासुंदी सगळी तयारी केली घटवून. बाळू झोपलेला होता. आईनं काय केलं, सकाळी शेताकडे जायचं आहे म्हणून ती बासुंदीचा डब्बा खिडकीवरती ठेवला. बाळू आपला उठला, आपला काय मेकअप केला, आता निघायच्या शाळेमध्ये. तेवढ्यामध्ये म्हणले आता आपल्याला बासुंदी गुरुजींना घेऊन जायचं लक्षात आलं. आणि आता बासुंदीकडे पाहत असताना बासुंदीच्या त्या डब्यामध्ये जी बासुंदी होती का नाही, त्याचं टोपण उंदरानं उडून मध्ये उंदीर पडलं होतं त्या बासुंदीत. दोष कळल्यानंतर माणसाला पुन्हा ते करू वाटेल का ते सांगतो तुम्हाला. उंदीर पडलेलं होतं. बाळूला वाईट वाटलं, आता काय करावं, गुरुजींना तर बासुंदी फार आवडते, नेल्याशिवाय तर पर्याय नाही, नाही जर नेलं तर गुरुजी आपल्याला मारणार. तसाच उंदीर काढला. बासुंदी आता घेऊन जाणार, तेवढ्यात हातामधून डबा निसटला आणि त्या डब्यात थोडीच बासुंदी राहिली. मग आता ही बासुंदी न्यायची कशी, डब्याला टोपण तर नाही. मग घरामध्ये एक खापर होतं, त्या खापरामध्ये बासुंदी घेऊन गेला. इकडं गुरुजीला इतकी अपेक्षा, कधी एकदा बाळू येईन आणि कधी एकदा मी बासुंदी पिन. सगळ्या विद्यार्थ्यांना बरेच काय काय आणले, गुरुजी तिकडे बघणं गेलेत का, फक्त मला बासुंदी आवडते म्हणून. आणि आल्याबरोबर बाळून म्हणला, ए बाळू आण इकडे बासुंदी. आणि ती खापरातली बासुंदी गुरुजीनं गट 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 पेला. वा काय सुंदर आहे, काय सुंदर आहे. 2च घोटाची बासुंदी राहिली होती. आणि मग गुरुजींच्या डोक्यात विचार आला, अरे घरामध्ये एखादंही भांडण नसेल का बाळूच्या, खापरामध्ये माझ्यासाठी बासुंदी आणली आहे. मग बाळूला विचारावं, काय रे बाळू घरामध्ये भांडण नव्हतं का, अरे जर्मनच्या तरी भांड्यामध्ये आणायचं होताच बासुंदी. त्याचं काय सांगू गुरुजी, आईने डब्यामध्ये ठेवली होती, त्याच्यामध्ये उंदीर पडलं होतं. निम्म गुरुजी हादरला. ती उंदीर मी काढलं आणि तेवढ्यामधून माझ्या हातून डबा निसटला आणि बासुंदी सांडली. मग आता काय कशात न्यावं, कशात न्यावं, डबा काय मला सापडला नाही म्हणून मी खापरामध्ये आणलो. पण खापर तर कशाच आहे. त्यानं म्हणला, माझी लहान जी बहीण आहे ना, ती कुठेही शी केली की आई ह्या खापरानं काढते. आता मला सांगा, गुरुजीच्या आवडीचा विषय बासुंदी. 2च घोट राहिली होती. जर गुरुजीला म्हणले, गुरुजी राहिलेले 2 घोट प्या आणि सप्त्याची सगळी पट्टी तुम्हाला घ्या, खाईल का गुरुजी? का त्याच्यातला दोष कळाला. तसं तुकोबारे म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रपंचाचा आम्हाला दोष कळाला, त्याच्यापासून दुःखाशिवाय आम्हाला काही भेटलं नाही. म्हणून आम्ही देवाला मागताना सुद्धा मागतो, देवा जरी दुःख झालं तरी आमच्या जीवनात आनंद आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, 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 बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरे या दुष्काळी पिढा गेली, बरे या दुष्काळी पिढा गेली, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळी पिढा गेली, बरे या दुष्काळी पिढा गेली, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे,
एवढं सगळं सुख आहे आषाढी वारीमध्ये. काय खायला कमी नाही महाराज. काही लोक खाऊन खाऊन ओव्हरलोड झाल्यामुळे मेले म्हणून, जास्त खाल्ल्यामुळं ओव्हरटॅक झाली गाडी. कारण कसं असते खायची बी त्याला महाराज लिमिट असते. आपल्या अंतकरणामध्ये पहिली ढेकर म्हणजे आपल्याला पहिलं पत्र असते, कृपया गोडाऊन मध्ये माल अगदी व्यवस्थित झालेला आहे तर आपण जेवण कमी करू शकता. दुसरी ढेकर म्हणजे दुसरं पत्र आहे, कृपया गोडाऊन ओव्हरलोड होण्याची शक्यता आहे तर आपण आता जेवण कमी करावं, कळकळीची विनंती. आणि तिसरी ढेकर म्हणजे तिसरं पत्र आहे, कृपया गोडाऊन ओव्हरलोड झालेला आहे, आता काय होईल याची काही शक्यता नाही, कमी. म्हणजे 3 पत्र. तसं आपल्या जीवनामध्ये दुःख आलं तर आपल्याला देव दिसतो. संतांच्या जीवनात तसं नाही. उलट तुकोबार म्हणतात कितीही दुःख असो, काय तुकोबारांची अवस्था महाराज जीवनामध्ये उग बीज होत नाही कोणाची पण, उग 16 होत नाही. 375 वर्ष झाली तरी आपण आज नामजप करतो. तरी ज्ञानोबारांचा अधिष्ठान गावोगावामध्ये आहे. कशामुळं? संतांची कीर्ती उत्तम आहे. काय केलं असेल असं संतांनी काय दिलं महाराज? देहच देवाला देऊन टाकला. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. जसं पाण्यातला मासा काढावा, मासा काढल्यावर पाणी जिवंत राहील का? पाण्यातून मरण आहे. तसं तुकोबाराय म्हणतात तुझ्या नामाशिवाय जर आमचं जीवन गेलं तर आमच्या जीवनाचं मरण. म्हणून संतांची कीर्ती उत्तम आहे. त्यांनी सांगितलेलं आहे, ज्ञानोबारायांनी आपल्याला पत्र दिलं नाही आपल्या गावाला की सगळे या बघा आषाढीला म्हणून. न सांगता आपण जातो का? ही संतांची कीर्ती आहे. तसं तुकोबार म्हणतात की तुझा विसर न व्हावा, दुष्काळ पडला, बायको मेली, मुलं बाळ गेली, तरी तुकोबाराय म्हणतात बरे झाले देवा निघाले दिवाळी. बरं झालं म्हणले माझं दिवाळी निघालं, बरे या दुष्काळी पिढा गेली, माझ्या मागली पिढा निघून गेली. हे आपल्याच्यानं शक्य नाही. नुसतं म्हणायच्या तोंडानं तुम्ही आम्ही बरे झाले जेव्हा. लाथाळीला संसार नुसतं म्हणायचा आहे का? संसार लाथाळू शकत नाही आपण जीवनामध्ये. तसं तुकोबाराय म्हणतात जीवनामध्ये ज्या टायमाला भगवान परमात्मा म्हणतात तुकोबाराया काहीतरी मागा, काहीतरी मागा, आणि मग तुकोबाराय लय देवाना हट्ट केल्यावर आपण वर्षाला जाऊन ट्रक भर मागून येतो देवाला. आणि आपली भक्ती कशी महाराज? एक माणूस 1-2 उदबत्त्या 6 महिने घालवत होतो म्हणून पूजा करताना. कसं घालवत असेल म्हणतात. त्या माणसाला मी विचारलो, अरे 2 उदबत्त्या 6 महिने कशी जातील? त्यानं म्हणला पूजा करताना तेवढं लावतो आणि पुन्हा विझवून ठेवतो. आपली भक्ती अशी आहे. आणि वाटते देवानं भरपूर द्यावं, पण भक्तीत मात्र आपल्या कमतरता आहे. म्हणून आपल्याला ही देव बनवता येतं देहाला. परंतु जसं महाराज देह चांगलाही आहे आणि देह वाईट आहे, पण काय करावं? टीव्ही चांगली आहे आणि वाईट आहे. आस्था चॅनल बघितल्यावर चांगली आहे आणि ती भांडणाचं बघितल्यावर. गाडीपेटी चांगली आहे आणि वाईट आहे. नुसता हरभऱ्याचा होळा भाजायला खाल्लं तर चांगले आहे, बनेम जाळल्यावर वाईट आहे. तसं या देहाचं आपण चांगलं करायचं का वाईट हे आपल्यावर आहे. संतांनी मात्र या देहाला चांगलं बनवलं. देह नाशिवंत होता, पण या देहाला भगवंताच्या नामस्मरणानं पुण्यवान बनवलं महाराज. पवित्र तू देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ
तो देह वाणी पुण्यवंत. संतांनी वाणी पुण्यवान बनवली. कशाच्या जोरावर? फक्त देवाचं चिंतन केलं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा काहीतरी मागा. देवानं म्हणल्यानंतर मग तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात हेची दान, हेची दान दे गा देवा, हेची दान, हेची दान दे गा देवा. हॅलो. काहीतरी मागा. तुकोबाराय म्हणले, एकच मागणी मागतो, मला प्रपंचातलं काही नको, फक्त तुझा विसर पडू देऊ नकोस देवा. तुझा विसर पडला या देहामध्ये काही राहणार नाही शिल्लक. दृष्टांतानं सांगतो, एक मावशी बाजारामध्ये गेल्या महाराज, हातामध्ये पिशवी घेऊन जात असताना एका भांड्याच्या दुकानामध्ये गेल्या. तिथं काही 2-4 पातेली खरेदी केली. पातेली होती 500 रुपये, 200 रुपयाची पातेली होती. आणि पुढे गेल्यानंतर एक कुंभार दादाचं घर होतं. त्या कुंभार दादा म्हणले, काय हो दादा, हे छोटं मडकं किती रुपयाला आहे? म्हणले, या मडक्याची किंमत 2 रुपये. जे पातेलं 500-200चे होते त्याच्यामध्ये 2 रुपयाचं मडकं टाकलं. दृष्टांत का सांगतो लक्षात घ्या, त्याचा सिद्धांत महत्वाचा. जोपर्यंत आपल्या देहामध्ये भगवंताचा अंश आहे तोपर्यंत आपलं चालणं बोलणं नट्टा पट्टा तोपर्यंतच आहे. एकदा तो निघून गेला देहाला काही किंमत राहणार नाही. 200-500च्या पातेल्यामध्ये 2 रुपयाचं मडकं टाकलं पिशवीमध्ये. घरामध्ये आले, पातेल्यामध्ये काय भरायचे ते भरून ठेवलं आणि घरामध्ये दही दूध असल्यामुळं मडकं मात्र कुठं ठेवले? शिंक्यावर. हो, शिंक्यावरती महाराज. खाल्ल्या पातेला वाईट वाटू लागलं, काय पट्ट्याचं वजन असेल, 2 रुपये किंमत आहे पण आज वजनावर आहे आणि आम्ही 500-200ची खालीच आहोत. वाईट वाटलं महाराज. 2-4 महिन्याचा काळ गेला.
घरातलं दही दूध संपलं, मावशीनं ते मडकं घेतलं आणि फोडून टाकलं, दृष्टांत संपला. सिद्धांत काय याच्या पाठीमागला, जोपर्यंत घरामध्ये दही दूध होतं 2 का रुपये तासनापर त्याला किंमत होती. घरातलं दही दूध संपलं, मडकं पडलं. तो तसंच जोपर्यंत आपल्या देहामध्ये देव आहे, देवाचा अंश आहे, तोपर्यंतच आपल्या देहाला किंमत आहे. म्हणून तर तुकोबा म्हणतात, तुझा विसर न व्हावा देवा, तुझा विसर पडू देऊ नकोस. का सगळीकडे पाहिलं देवा, प्रपंचामध्ये प्रत्येक जण माझ्याकडे दुःखाचं काहीतरी घेऊन येतो. जीवनामध्ये माझ्या दुःख आहे, दुःखाशिवाय आम्हाला काही भेटत नाही. तुकोबारा या सुखाचा मार्ग सांगा, सुख पाहिजे, जीवन चांगलं जावं आम्हाला वाटतंय. इतकं दुःख महाराज, इतकं दुःख विरोधानं दृष्टांत सांगायचं म्हटलं तर एका मुलाने एक मुलगी पसंत केली आणि मुलीच्या बापानं सांगितलं होतं, मुलीचा स्वभाव गोड आहे, मुलगी अगदी सुंदर आहे आणि काही हरकत नाही तुम्ही मुलगी करून घ्यायला. ठीक आहे. लग्न झालं. 2-3 महिन्याचा काळ गेला. मुलीचा स्वभाव गोड आहे, अतिशय सुंदर मुलगी, प्रामाणिक आहे असं बापानं सांगितलं होतं. पण ती मुलगी निघाली मग तिखट लवंगी मिरचीवनी. आता काय करावं, सत्याला बी जाऊ देणार, नुसतं पंक्तीला जेवून घरला या म्हणायचं. आता काय करावं, काय करावं? का? कारण म्हणजे तुम्ही भजन हे करायचं नाही, एकदा तुम्हाला भजनाचं येड जर लागलं तर पुन्हा तुम्ही संसार सोडताल असं तिला वाटायचं. कारण तुकोबारा म्हणतात की वेडा झालो, वेडा झालो. परत ते तुकोबाराय होते, आपण उगा पामर जेव्हा ते अवस्थेचे महात्मे होते, आम्ही सगळे व्यवस्थित. संत अवस्थेचे होते, आम्ही म्हणजे फक्त व्यवस्थेचे. म्हणजे कुठं जाऊ देना, काही नाही महाराज, गावाला जाऊ देना, सगळं हिच्या आदेशानुसार चालणार. सही झाली हेड ऑफिसचं तर मग हे बाहेर पडणार, नाहीतर मग लगेच ऑडिट मध्ये सगळे पॉइंट निघणार. आज कुठे गेलो होतो आणि महाराज तिखट लवंगी मिरची सारखी निघाली. काय करावं कळना आणि रागाच्या भरामध्ये सासऱ्याला फोन लावला. म्हणजे काय मामा, मुलीचा स्वभाव गोड आहे, सुंदर आहे, म्हणून तुम्ही मुलगी माझ्या पदरात टाकली, हे तर तिखट लवंगी मिरची निघाली. असं म्हणल्यावर महाराज पुरीचा बाप त्याच्यापेक्षा जास्त रोडला जावायपेक्षा. म्हणजे मी तुमच्या मुलीचं घरानं सांगतोय आणि तुम्ही मात्र रडताय, त्याचं काय सांगू जावाई बुवा. तुम्हाला एकच लवंगी मिरची दिला, त्या मिरचीचं अख्खं झाड मी 20 वर्षापासून सांभाळायला बरी म्हणलं. दुःखाची यातना सांगतोय, संसार दुःख मूळ, विश्रांती नाही कुठे रात्र दिवस. म्हणून तुकोबारा म्हणतात, प्रपंच आम्ही जवळ करत नाही का, त्याच्यातला आम्हाला दोष कळाला, पण परमार्थ मात्र केल्यावर नक्की आमच्या जीवनाचं कल्याण आहे हे तुकोबारांना माहिती होतं. म्हणून तुकोबारांनी जीवनभर देवाचं चिंतन केले. किती चिंतन केले महाराज तुकोबारांनी, किती चिंतन केले. माझी मज झाली अनावर वाचा, 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 झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतलासी, छंद या नामाचा घेतलासी, छंद या नामाचा घेतलासी, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतलासी, छंद या नामाचा घेतलासी. देवाचं चिंतन करत होते महाराज. म्हणून तर 375 वर्ष झाले आणि उत्सवात किती चिंतन करायचे दृष्टांतानं सांगतो. वेळ जास्त घेत नाही, झोपू नका अजिबात. आणि तसं पाहिलं तर आज महाजागराचं कीर्तन आहे, पण पुन्हा म्हणतात कुठला महाराज आणलं की महाराज रातभर उगच किती बी म्हणलं तर आम्हाला झोपा बिवला तर ती गुई 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 आपलं चालू केलं. माणसं म्हणतात महाराज असू द्या का, तुका म्हणे कसं जसं असेल तसं वडावं लागतंय.
इतकं चिंतन केलं महाराज, इतकं चिंतन केलं. एकदा जगद्गुरु तुकोबारांची मेहुणे जेवण करण्याकरता घरला आले. जेवण करण्याकरता आले. जिजामाताने आई साहेबांनी सुंदर स्वयंपाक बनवला. दोघालाही जेवायला वाढलं. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारांनी मेहुणे जेवण करण्याकरता बसले आणि जेवायला चालू झाल्यानंतर मात्र महाराज थोडं जेवण केलं आणि जिजामाता म्हणजे तुकोबारांची मेहुणे उठून गेले. जिजामातेंना वाटलं एवढा सुंदर स्वयंपाक बनवला माझे भाऊ भाऊ येणार आहे म्हणून, आणि माझा मात्र भाऊ कमी जेवण केलं आणि तुकोबाराय मनाची येऊ द्या. जेवण संपलं दोघांचं. हे जिजामातेंना थोडंसं वाईट वाटलं. आई साहेबांना एवढा सुंदर स्वयंपाक माझ्या भावासाठी केला आणि जेवण कमी केलं, वाईट वाटलं महाराज. दोघांचं जेवण झाल्यानंतर स्वतः जेवण करण्याकरता बसल्या. पाहिलं स्वयंपाक सुंदर झाला होता, पण एकाही भाजीमध्ये मीठ टाकलेलं नव्हतं. भाजी सगळ्या आळण्या होत्या म्हणून भाऊ कमी जेवला. मीठ टाकायचं विसरलं होत्या आई साहेबांनी म्हणजे जिजामातेने. पण भांड मात्र तुकोबारावर फुटलं. महाराजांकडे गेले, म्हणले काय मालक सांगता येत नाही का भाजीमध्ये मीठ नव्हतं, आज तुमच्यामुळे माझा भाऊ उपाशी राहिला. महाराज म्हणजे उगूच उगं माझ्या अंगावर. आणि त्या टायमाला जे तुकोबारांनी दिलेलं उत्तर आहे मला ते सांगायचं आहे. तुकोबाराय म्हणले जर मला कळालं असतं भाजीमध्ये मीठ नाही तर मी तुला तेव्हाच सांगितलं असतो. पण आमचं जीवन कसं आहे, तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आमाशी. आहारच परमात्मा झाल्यामुळं काय खातो आम्ही कासया सांगावे ही वृत्ती आमची आहे. म्हणून असं जीवन आपण जगलं नक्की आपलं जीवन सार्थक आहे. पण लक्षार्थ वाच्यार्थ महत्वाचा आहे. संतांनी काय सांगितले हे बघणं महत्वाचं आहे. सांगते ते पण दुसरंच केल्यामुळं आपल्या जीवनात दुःख आहे. संत म्हणतात प्रपंच करा, चांगला करा, नेटानं करा, संपत्ती असू द्या, पण हे सगळं करताना मात्र देवाचं चिंतन करा. कामामध्ये काम काही म्हणा राम नाम त्यागा असं म्हणले नाहीत संतांनी. गुरुबा काकाने प्रपंच करता करता देव रूपाला प्राप्त झाले. प्रपंच करता करता हो बरेच लोक म्हणतात रात्री आला नाव कीर्तनाला नाही. काय सांगायचं आहे, साऊंड सिस्टीम चांगली होती, घरीच भारी ऐकू लागतं म्हणून तुका म्हणे उगे राहून घरच्या करून ऐकावे. इथं नाही, हा तिथंच महाराज तिथल्या तिथून. आणि जेवताना जर म्हणले जरा कमी जेव, नाही महाराज देह जावं आत्वा राहो म्हणते. तिथं म्हणावं की त्या महाराज आता काय सांगायचं कथा. पर तुकोबाराय म्हणतात तुझा विसर न व्हावा. महाराजांना विचारलं करताल तरी काय, गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. रात्रंदिवस तुझं चिंतन करणार, रात्रंदिवस एकही वेळ आम्ही तसंच घालणार नाही. दिन रजनी आची धंदा, दिन रजनी आची धंदा. एवढं चिंतन केल्यामुळं तुकोबाराय देवाकडे गेले नाहीत, देव तुकोबारायांकडे आले. काय अधिकार असेल महाराज, देव तुकोबारायांकडे. एकदा काय झालं, तुकोबारांची अवस्था बिघडली म्हणजे आजारी होते आणि वारी चुकणार म्हणून तुकोबाराय रडायला चालू केली. काय करावं आता, पांडुरंग परमात्म्याची आपली वारी चुकणार, आता आपलं नेम खंड होणार. कारण संतांना महाराज नेम महत्वाचा आहे. आपलं तसं नाही. एकादशी दिवशी जर एखाद्यानं गुलाबजामांची पंगत ठेवलं आणि ज्याची एकादशी त्याला जर मध्ये धाडलं वाढायला, सगळ्याला म्हणते सावकाश घ्या बरं का, सावकाश घ्या बरं. तुम्ही दोन घ्यायचं होतो, नाही माझी एकादश आहे, सावकाश घ्या बरं का. एखाद्यानं म्हणा अरे एकादश 15 वाढल्या असते, खा 2 जामून. मग तुम्ही म्हणता तर जरा पाक तेवढं पेतो म्हणते.
आज एकादशी म्हणल्यावर आदल्या दिवशी बायकोला सांगते 2 भाकरी वाट टाकायच्या का माझी उद्या एकादशी आहे. आणि दिवसभर 2 डझन केळी 3 किलो काय म्हणते त्याला चिप्स पेंट खजूर शेंगदाणा लाडू दिवसभर चरणार आणि पुन्हा संध्याकाळी म्हणणार सकाळी जेवताना माझी कालची एकादश आहे 2 भाकरी वाट टाक. आपलं सांगतोय तुमचं आमचं बरं का. पण संतांच्या जीवनामध्ये तसं होतं. तुकोबरांची अवस्था बदलली. डोळ्याला अश्रू येऊ लागले. परमात्म्याची वारी चुकणार आता काय करावं काय करावं. पण एवढा अधिकार श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरांचा होता महाराज. देवाला तुकोबरांकडे यावं लागलं. देवाला हाक मारली. देवा मी तुझं बाळ आहे तू माझी आई आहेस. आता या बाळाचा लढिवाळपणा तुझ्याशिवाय कोणी पूर्ण करणार नाही. आई तू माझ्यासाठी ये. अंतकरणामध्ये दाह निर्माण झालेला आहे. तू मला येऊन भेट दे. का वारी चुकते म्हणून. पांडुरंग परमात्म्याला चिंता महाराज. आवाज देत असताना वात्सल्य रूपानं देवाला हाक मारली आणि देव पळत चालली महाराज. धाव घालिया 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 आता पहा तेस काय आता पहा तेस काय धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी आता पहा तेस काय देवाला हाक मारली आणि देव आले की महाराज. धाव घालिया धाव घालिया आता पहा तेस काय धीर नाही माझे पोटी. देवाला चिंता आणि देव परमात्मा आले महाराज. तुकोबारांना भेट दिली म्हणून तुकोबारांना तुझा विसर न व्हावा. आम्ही रात्रंदिवस काय करणार कोण गायीन आवडी हीची माझी सर्व जोडी. चाल म्हणायचं विठोबार कुमाई. बोला बोला सगळ्याला टाळ्या वाजवा. विठोबार कुमाई जय जय विठोबार खुमाई. बोला बोला सगळ्याला टाळ्या वाजवा. विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई. अरे जय जय विठोबार खुमाई. विठो
पुढं आणि राहुल पाठीमागं